हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड ऑफकोर्स देअर सिस्टर्स. तर मंडळी कशा आहात तुम्ही? जवळपास जास्तच वेळ झाला व्हिडिओ केला. असं नाही की व्हिडिओ केला नाही, बऱ्याच वेळी केला, पण आता म्हटलं वर्षाचा शेवट आहे, तर वर्षाचा शेवट काहीतरी नवीन सुरुवात करूया त्यामुळे. आणि आता आम्ही चाललो आहे खवणेला कायाकिंगसाठी. जाताना आम्ही जवळपास एक 5-6 जण आहोत. मी, माझा एक मित्र आहे जो मुंबईवरून आला इथे, म्हणजे मुंबईला राहायला असतो, मुंबईवरून आला आहे त्याच्या वाईफसोबत. आणि आमचा इकडचा एक मित्र आहे हरमन म्हणून, तो पण आहे. आणि त्यासोबत माझा भाचा येणार आहे, माझ्या मामाचा मुलगा पण येणार आहे. सो त्यांच्यासोबत जाणार आहे, त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे. तर चला, तुम्ही पण चला आणि जाता जाता सोबत खूप गोष्टी पण करूया, कारण बराच वेळ झाला आहे आपण व्हिडिओ केलेला नाही आहे. पण आता जवळपास सुरू करायचं आहे परत नवीन पर्व. सो चला तर मग जाऊया. हां, आता ब्रिजवरचं दृश्य बघून तुम्ही म्हणत असाल की हा कुठे चालला आहे. आता आम्ही अगोदर चाललो आहे कोरगावला जायचं कारण असं की माझा जो मित्र आहे ना, जो मुंबईवरून आला आहे, त्याचं हल्ली लग्न झालं आहे आणि तो त्या दिवशी आला आणि एकदम सगळं असं गडबडीत झालं आणि यायचं त्याचं. आणि मी पण थोडा व्यस्तच राहिलो, त्यामुळे त्याला काय घेऊ शकलो नाही गिफ्ट वगैरे तसं. सो एक बुके सांगितला आहे, ऑर्डर केला आहे एक बुके. तो बुके जरा वेगळा आहे, नॉर्मल फुलांचं असतं त्यापेक्षा वेगळा आहे. सो मी त्याचा फोटो पण टाकणार आहे. स्टे ट्यून, आज खूप मजा येणार आहे. सो चला, जास्त वेळ न घेता आम्ही आता कोरगावला जातो, कारण इथून पुढे आपल्याला खवण्याला पण जायचं आहे. मंडळी, ऑलमोस्ट 9 वाजलेत आणि खूप उशीर झाला आहे निघायला. सगळ्यांना जवळ करता करता जरा निघायला वेळ लागतोच. तेव्हा मागे आहेत प्रीतम आणि मागे त्यांची वाईफ सोलंकी, त्यांचा बड्डे आहे आज. आणि आपला हरमन आहे तिथे पेट्रोल पंपवर गेला आहे, पेट्रोल बनवून आता निघणार आहे. जवळपास एक वेंगुर्ल्यात पोहोचेपर्यंत 9:30 होणार, 9:30 पावणे 10. त्यानंतर पुढे आम्ही जाणार आहोत खवणेला. कोस्टल रूट न घेता डायरेक्ट असं आतमधून जाणार आहे, कारण तो जवळ वेंगुर्ल्याचा जो पुढचा रोड आहे तो पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे तेंडोलीतून तसं जाणार आहे. तेंडोली काढून आडेली लागतं वाटतं, ते काढून नंतर खवण्याला जाणार. तर चला मग, माझा भाचा पण तिथे येणार आहे. सो त्यामुळे मी जरा खूपच एक्सायटेड आहे. आम्ही चाललो आहे रोहन परबकडे. हा बघा, आला हरमन. जाऊच्या होडी जाऊच्या काय नाही, नको एका नेऊ नको रे आमच्या मामाकडे. तू किती जातो? तर आम्ही पोचलो तेंडोलीला. मध्ये थांबलेलो दाभोलीत आणि सगळे जण तयार आहोत. आम्ही, माझ्या मामाचा मुलगा आणि आम्ही तिघं असं चाललोय. आंतरराष्ट्रीय विलेजर मैं शेअर कर देतो. तर मंडळी, आम्ही पोचलो खवणेला. खूप उशीर झाला येता कारण यांना पण पिक केलं तेंडोलीमधून आणि जरा कसं सगळ्यांना रस्ता नवा, त्यामुळे आम्ही सावकाश आलो रोहन परबच्या इथे खवणे कायाक्सला. आता थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत म्हणजे पाण्यामध्ये.
long. We've been waiting for this time to begin. लेफ्ट जाना है तो राइट साइड पे मारना है. Going high, yeah, yeah, high, yeah, yeah. Going up, going all the way. Going high, higher. Going all the way, going up. त्याचे रे Going all the way, going up. Going all the way, इथे जिंकला. going higher. We've been waiting for so long. कैसून इला कणकवलीसून. अरे बाप रे बाप. वाघ दे आम्ही याचा आरोंदा गोवा महाराष्ट्र बॉर्डर. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. खूप जास्त झालाय. बघू शकता बॅक वॉटर्स खूप छान आहे. आणि मी खाली नंबर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये रोहन परबचा. जर तुम्ही आलात तर त्याला कॉन्टॅक्ट करून नक्की या. खूप फ्रेंडली माणूस आहे आणि त्याचे पूर्ण ग्रुपमध्ये पण खूप फ्रेंडली लोक आहेत. त्याचा भाऊ पण. सो तुम्ही जर आलात तर नक्की त्याला कॉल करून या. तू कशा वाटला? ऑसम 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 मस्त. मस्त वाटला. कसा वाटला काय की तू का गो तू का रे बेस्ट परत येतलाय मा फर्स्ट टाइम एक्सपीरियंस इट वाज वेरी बेस्ट. है ना प्रीतम. एक्सपीरियंस कैसा रहा? एक्सपीरियंस कैसा था? बहुत अच्छा एक्सपीरियंस था. मेरा पहला कायाकिंग था. और हम लोग हरमन को हाथ फेंकते अभी थैंक यू हरमन हमारे साथ आने के लिए. वेलकम प्रीतम भाई. हाँ हमेशा ऐसे आते रहना. चला तर व्हिडिओची समाप्ती इथेच करतो. नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतापासून तर व्हिडिओ असणारच आहेत. आशा करतो की कोणत्याही एका म्हणजे कोणत्याही कारणामुळे व्हिडिओमध्ये अडथळा येऊ नये. बघू बॅक टू बॅक व्हिडिओ घालायचा प्रयत्न करणार आहे फॉर शुअर. बाकी खवण्याचा सफर खूप मस्त झाला आहे.